नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची इचलकरंजी तीव्र निदर्शने. वाढती महागाई, इंधन दरवाढ, केंद्र राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज इचलकरंजी येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. महात्मा गांधी पुतळ्या परिसरात तिरडीवर गॅस सिलेंडर व गाडी ठेवून महिलांनी चौकातच चूल पेटवून केंद्र सरकारचा केला निषेध. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी तालुका प्रमुख आनंदा शेट्टी, माजी जिल्हा प्रमुख मलकारी लवटे, शहर प्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, माजी शहर प्रमुख धनाजी मोरे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका मंगलाताई मुसळी, तालुका संघटिका शुभा गोरे, स्नेहल मस्के, माजी नगरसेवक मनोज भाट, शिवानंद हिरेमठ, विजय जोशी, गणेश शर्मा, लक्ष्मण पाटील असे अनेक शिवसैनिक उपस्थित होते. फसवणूक करून केंद्रात आणि राज्यात जे भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्य करतंय, निवडणुकीच्या तोंडावरती खोटी आश्वासनं द्यायची, गाजरं दाखवायची आणि निवडणुकीनंतर सत्ता मिळाल्यानंतर त्या सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे आज आपण सर्वसामान्य लोक क्षणाक्षणाला अनुभवतो. इंधन दरवाढ ज्या पद्धतीने केली, सिलेंडरची दरवाढ ज्या पद्धतीने केली, खरं तर निवडणुकीच्या वेळेला दिलेली आश्वासनं हे सरकार लक्षात ठेवतंय की हे जाणीवपूर्वक खोटं बोलतंय, हा प्रश्न सामान्य लोकांना आता येऊन पडलेला आहे. नीटची पेपरफुटी झाली, लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेलं आहे. सगळ्या आघाडीवर अपयशी ठरणाऱ्या या भारतीय जनता पार्टीचा केंद्रातील आणि राज्यातील सरकारचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. खरं तर याच्यामध्ये सहभागी झालेले फक्त शिवसेनेचे कार्यकर्ते नाही तर इचलकरंजीतील तमाम जनता या निमित्तानं आमच्याबरोबर आहे. त्या लोकांना आता कळून चुकलंय की एक नाकर्त सरकार केंद्रात आणि राज्यात आलं आहे आणि येणाऱ्या काळात त्यांना पायाखाली घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ राहणार नाही. एवढंच आम्ही या निमित्तानं इथं सरकारला जाहीर आव्हान देतो.